मेसेज करतात, मेसेज करून मैत्रीत रूपांतर होते आणि मग त्यांना अमुक अमुक आमिष दाखवतात हा. आणि आमिष दाखवून नंतर हे लोक भेटतात, हॉटेलला जातात. एक रॅकेट आहे. हॉटेलवाले, ती मुलगी, तिकडची जे व्हिडिओ ऑन होतो ते फेक व्हिडिओ असतो. बर. म्हणजे ते काय करतात, एका मुलीचा व्हिडिओ ऑन करतात समोर, हा. पण ते काही व्हिडिओ नसतो, ते कम्प्युटर जनरेटेड AI असतं. बर. आणि ते रेकॉर्ड करतात. रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतात की हे बघा, मी तुमच्या मित्राला, तुमच्या वडिलांना, तुमच्या फॅमिली मेंबरला बघा मी पाठवतोय, व्हिडिओ जातोय बघा, नाहीतर मला अमुक अमुक पैसे पाठवा. तुम्ही घाबरता आणि तुम्ही त्याला पैसे पाठवता. नमस्कार, लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आलो आहे मुंबईमधील एक नामांकित वकील आहेत, ॲडव्होकेट गणेश गुप्ता, आणि त्यांच्यासोबत मी एका विषयावर चर्चा करणार आहे. विषय असा आहे की आपण बघत असतो की सध्या फेसबुक किंवा इतर अनेक असे ॲप आहेत, चॅटिंग ॲप, डेटिंग ॲप, आणि त्याच्यावरून कुणाची तरी फ्रेंड रिक्वेस्ट येते, एखाद्या मुलीची, महिलेची, म्हणजे नाव असतं त्या फ्रेंड रिक्वेस्टमध्ये, आणि अनेक लोक ते ॲक्सेप्ट करतात. नंतर मैत्री होते आणि मैत्री झाले की मग पैशाची देवाणघेवाण होते आणि मोठा बुरदुंड बसतो. तर यातील कायदेशीर बाबी जाणून घेण्याच्या अनुषंगाने मी गणेश गुप्ता सरांशी चर्चा करणार आहे. तर गणेश गुप्ता सर, लय भारीमध्ये आपलं स्वागत. खूप खूप स्वागत सर. खूप मला चांगलं वाटतंय आपल्या चॅनलवर येऊन. हा, तर विषय असा आहे की असे फार प्रकरण आम्ही बघतो, आमच्याकडे बातम्या येतात की कुणाला, कुठल्या तरी व्यक्तीने कुठल्या तरी महिलेशी मैत्री केली आणि त्याचे पैसे अकाउंट मधले खाली झाले. तर तुमच्याकडे अशा केसेस येत असतील, तर ह्यातल्या कायदेशीर बाबी सांगा. सर, कसं माहितीये का, याला आपण एक सेक्सटॉर्शन नावाचं कॉन्सेप्ट आहे लिगली. तर व्हॉट हॅपन्स की ऑनलाईन डेटिंग ॲप असतील, जसा टिंडर झाला, बंबल झाला, अनेक ॲप आहेत म्हणजे जे मी केसेस हँडल केले त्यावर मी बोलू शकतो. त्यात पण 2-3 प्रकार आहेत. एकतर काय करतात, ते मुली किंवा मुलगाही असू शकतो सर, मी काय मिसॉजिनिस्ट नाहीये, फक्त हे प्रकरण मुली करतात. मुलगा सुद्धा सेम मुलीला फसू शकतो. बर. किंवा मुली पण मुलाला फसू शकते. या जास्त बळी कोण पडलं जातं तर वयस्कर लोक. अच्छा. तुमच्यासाठी निर्देशात आणतोय मी ही गोष्ट. तर होतो काय, हे ऑनलाईन डेटिंगवर मेसेज करतात, मेसेज करून मैत्रीत रूपांतर होते आणि मग त्यांना अमुक अमुक आमिष दाखवतात आणि आमिष दाखवून नंतर हे लोक भेटतात, हॉटेलला जातात आणि जे काय होतो त्यांचा संबंध हे स्वखुशीने म्युच्युअली होतो. पण नंतर ती मुलगी किंवा मुलगा, व्हॉट एव्हर इट इज, मुलगी जर असेल तर ती डिमांड करते का मी तुझ्यावर अमुक अमुक केस टाकणार, तू मला एवढा अमुक अमुक पैसे दे. आणि जर मुलगा असेल तर तो तिचा व्हिडिओ काढतो आणि मग तो तिला ब्लॅकमेल करतो का मी तुझा व्हिडिओ काढलेला आहे, आता मी तुझ्या नवऱ्याला दाखवेल किंवा तुझ्या आई वडिलांना दाखवेल, तुझी बदनामी करेल, फेसबुकवर लाईव्ह करेल. तर ती मुली पण भीतीपोटे एकतर अजून जे काय असेल ते तिला पैसे देते किंवा शारीरिक संबंधासाठी बळी पडते. या 2 प्रकार झालेत. तिसरा प्रकार कसा आहे सर, आता जे नवीन मी केस हँडल केला होता त्यामध्ये असं झालं होतं की आय थिंक मुंबई मालाडमध्ये काय व्हायचं, मुली मैत्री करायच्या ऑनलाईन डेटिंग ॲपवर. ठीक आहे, एकदा मैत्री झाली का ते लोक बोलायचे का आपण अमुक अमुक हॉटेलला भेटू, आणि त्यांचं फिक्स हॉटेल ठरलेलं असतं, त्यातच ते लोक घेऊन जातात. तुम्ही जर म्हटलं नाही ना आम्ही ताज हॉटेलला घेऊन जाऊ, तर ते ताजमध्ये पण जाणार नाही. ते म्हणते नाही आम्ही अमुक ठिकाणीच जाणार. आणि तिथं जाऊन मात्र काय होतं, जर समजा तुम्ही नॉर्मल एक नूडल्स ऑर्डर केला तर त्या नूडलची प्राइस तुम्हाला कमीत कमी 4,000 रुपये लावतील ते हॉटेलवाले. आणि तुम्ही समजा एखादा ड्रिंक घेतला, त्या ड्रिंकचं समजा किंमत असेल 1200-1500, तर त्या ड्रिंकचा किंमत ते 4,000-3,000 रुपये लावणार. असं मिळून माझ्या मॅटरमध्ये एक होता ते 45,000 म्हणजे 45,000 रुपयाला तो माणूस बळी पडला, तो मुलगा. मग यांचा एक रॅकेट आहे. हॉटेलवाले, ती मुलगी, हे रॅकेट चालून असे लोकांना फसवतात. मग हे ऑनलाईन डेटिंग हे माझ्या मते अजिबात सेफ नाहीये. त्यामुळे एवढे क्राईम होत आहेत, एवढे सायबर क्राईम होत आहेत का यू कॅनॉट इमॅजिन. असं पण कधी कधी होतो
फेसबुकवर तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येतो, तुम्ही ते फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करता. ते फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर आणि तुम्ही काय एक्सेप्ट करता, तर तुम्हाला वाटतं अरे ही बाई तर माझे 10 लोकांना म्युच्युअल फ्रेंड आहे फेसबुकवर. तर ते लोक पहिले म्युच्युअल फ्रेंडशिप करतात तुमच्या प्रोफाईल बघून, सो दॅट तुम्ही लगेच त्या प्रोफाईलला एक्सेप्ट करणार आणि आकर्षित एकदम वॉलपेपर लावतात. आणि तुम्ही एकदा फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केला, ते एक्सेप्ट केल्यानंतर तुमच्याशी ते बोलतात आम्हाला व्हिडिओ कॉल करायचे, फ्रेंडशिप करून व्हिडिओ कॉल करायचे. तुम्ही व्हिडिओ कॉल ऑन केला एकदा, तर तुम्हाला म्हणतात अरे तुम्ही न्यूड व्हा. तर एखादा माणूस जो प्रतिष्ठित असेल समजा, त्याच्यात तर धोकेदायक आहे, तो न्यूड होतो. आणि न्यूड झाल्यानंतर तिकडची जे व्हिडिओ ऑन होतो ते फेक व्हिडिओ असतो. म्हणजे ते काय करतात, एका मुलीचा व्हिडिओ ऑन करतात समोर, पण ते काही व्हिडिओ नसतो, ते कम्प्युटर जनरेटेड AI असतं. आणि ते रेकॉर्ड करतात. रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतात की हे बघा मी तुमच्या मित्राला, तुमच्या वडिलांना, तुमच्या फॅमिली मेंबरला बघा मी पाठवतोय, व्हिडिओ जातोय बघा, नाहीतर मला अमुक पैसे पाठवा. तुम्ही घाबरता आणि तुम्ही त्याला पैसे पाठवता. त्याला रेमेडी काय? आता मी तुम्हाला आजार सांगितला, पण या आजाराचं औषध काय, उपचार काय? म्हणजे मला तेच विचारायचं होतं की याच्यात कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत का, पहिली गोष्ट. आणि दुसरी की असं झाल्यानंतर एखादा बळी आहे किंवा पीडित आहे, तर त्याने काय केलं पाहिजे पहिल्यांदा? सर, जर सायबर क्राईम असेल, म्हणजे मी जसं बोललो की तुम्हाला फेसबुकवर अमुक स्क्रीनशॉट आला की हे बघा तुमचं रेकॉर्डिंग चालू आहे, तर हे एक्स्टॉर्शन तर आहेच गुन्हा. पण तुम्हाला तात्काळ काय करायला पाहिजे, तर एक वेबसाईट आहे cybercrime.gov.in. त्या वेबसाईटवर जायचा आणि त्यात एनेक्स करायचा ते फोटोग्राफ किंवा ते प्रोफाईल ID जे काही असेल, ताबडतोब तुम्ही रिपोर्ट केला तर ते तिकडनं त्यांना लगेच कळतं, ते लोक स्टॉप करतात. आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही तक्रार द्यायचा, खंडणीचा तुम्ही केस दाखल करायची. त्याला खंडणी म्हणतो आपण. 308 कलम भारतीय न्याय संहिता, पहिले 384 होता, त्याचा डेफिनेशन 383 मध्ये दिला होता, पनिशमेंट मात्र 384, म्हणजे 384 IPC जुना. आताचा 308 आहे, त्यावर तुम्ही गुन्हा दाखल करू शकता जर असं काय तुम्ही जर बळी पडला तर. आता अशी काही उदाहरणं घडलेली आहेत का की म्हणजे अशा केसेस चालल्या आणि त्याच्यामध्ये हे जे सेक्सॉर्टेशन करणारे हे जे लोक आहेत, फ्रॉड लोक आहेत, त्यांना काही शिक्षा झालेली आहे वगैरे, अशा काही गोष्टी घडल्यात का? बघा, आता मॅटर तर खूप सारे सबज्युडाइज आहे, आपण त्यावर जास्त चर्चा नाही करू शकत. पण FIR मात्र झालेत, गुन्हा दाखल झाला अशा लोकांवर, अटक वगैरे झाली, अटक पण झाली, गुन्हा पण दाखल झालाय, दोन्ही गोष्टी आहेत. आता मला हे सांगा की लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे आता हे झालं की ते बळी पडल्यानंतर, पीडित झाल्यानंतर, पण त्याच्या अगोदरच जो शहाणपणा असतो तो कसा ओळखायचा की अरे हे फ्रॉड आहेत कुणीतरी? माझ्या मते तुमची घरात बायको आहे, तुमच्या घरी चुकी सर्व चाललेलं आहे, तुम्ही ऑनलाईन डेटिंग ऍपवर जाऊच नका. आणि जे तरुण आहेत ज्यांचं लग्न झालं नाही ते पण टाळा. वाय टू गेट ट्रॅप्ड इन ऑल दिस थिंग्स? यू डोंट गो, यू डोंट यूज, यू विल बी सेफ. प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर आपण बोलतो. आता प्रोफाईल बघून तुम्हाला कसं कळणार आहे का कोण फ्रॉड आहे का काय नाहीये, बट एवढं मात्र सांगू शकतो का जिथं जास्त गोड असतं तिथंच आपण म्हणतो ना गुंग्या येतात, मुंग्या येतात, गुड असेल जिथं गुड येतं तिथं मुंग्या येतात. सो वेरवर देर इज अ हनी, यू विल बी हनी ट्रॅप्ड. बरोबर, करेक्ट. यू शुड बी केअरफुल, यू शुड नॉट गो इन ऑल दिस थिंग्स. आणि अशी पण केसेस मी बघितले जिथं खोटं खंडणीचा गुन्हा सुद्धा दाखल होतो, लक्षात घ्या. म्हणजे एखादी मुलगी प्रामाणिक असेल, तिचा प्रेम संबंध असेल, तिचा काहीच चूक नसेल, तरी तिच्यावर खोटं केस दाखल करतात खंडणीचा. ही माझ्याकडनं पैसे डिमांड करत होती, म्हणजे तिचा रेप केस पोलीस घेऊ नये म्हणून. असा पण होतो कधी कधी. दिस इज ऑल्सो वन ऑफ द फॅक्ट. बरोबर. सी, वेन यू सी एनी इश्यू, आपल्याला दोन्ही बाजू बघायला पाहिजे. बरोबर. असं पण होतो, मी कसं काय म्हणलो की फक्त मुली नाही करत, मुलं पण कधी कधी व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करतात. बरोबर. ते कुठेतरी सोसायटीमध्ये थांबायला पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही जसं बोललात, मी परत बोलतोय, हनी ट्रॅप होऊ नका. तुम्ही या गोष्टी, तुम्हाला काय गरज आहे त्या ऑनलाईन डेटिंग ऍप मध्ये जायचं? बरोबर. तुम्हाला माहित आहे समोरच्या माणसाचं काय इंटेन्शन आहे.
कुरुलकर नावाचे अधिकारी याच्यामुळेच अडकले, Correct, संरक्षण correct. खात्यातले. Correct, त्यांनी correct, सगळ्या correct. संवेदनशील फाईल पाठवून दिल्या होत्या. बरोबर बरोबर. धन्यवाद सर, तुम्ही Thank you, sir. ही माहिती दिली. आणि मला वाटतंय जे असे जे छंदी जे मंडळी आहेत ज्यांना फार हौस असते हे असं चॅटिंग करायचे, ते याच्यातून धडा घेतील. आणि विशेषतः जे बळी गेलेले आहेत ते सुद्धा त्यांनाही याच्यातून काहीतरी मार्गदर्शन मिळेल अशी आपण आशा करूया. धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच.